नमस्कार, शो टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अँड जरा हटक्या नवा सिनेमा आपल्या भेटीला येतोय. कोणीतरी पाहिजे ग असं ज्याला ना आयुष्यभर हक्काने इरिटेट करता येईल आपल्याला. आकाश, आपण चुकतोय का? माहित नाही का? Love, when you come with the burning lamp of pain in your hand, I can see your face and know you as bliss. ह्यातला जो गुंता आहे तो ज्यांनी वाढवलाय सगळ्यात जास्त ते कपल आपल्याबरोबर आहे, ते म्हणजे सिद्धार्थ आणि शिवानी. दोघांचंही मनापासून स्वागत. मला सांगा की सगळं छान चाललेलं असताना असा एक अँड तुम्ही मध्ये आणलात आणि सगळ्या गोष्टीमध्ये थोडा घातलात. नक्की कशी याची सुरुवात झाली आणि काय सांगाल सिनेमाबद्दल? ह्याची सुरुवात खरं तर आमच्यापासून झालीच नाही. मिताली जोशी ला आपण कल्प्रिट म्हणून इथे बोलवली. त्यांनी ही गोष्ट लिहिली, ही अप्रतिम गोष्ट लिहिली आणि मग एक एक वाढत गेलेत कल्प्रिट. म्हणजे त्यात प्रकाश, मग प्रकाश आला, मग त्यानंतर इरॉस आणि रवी सर आले आणि मग आम्ही आलो आणि इंद्रनील सर, सगळे असे आम्ही कल्प्रिट झालो या मेजर सिच्युएशन घोळ आणि नात्यांच्या घोळावर फिल्म आम्ही करतोय. तर ऑन अ व्हेरी सिरियस नोट मला वाटतं ही फिल्म मला खूप गरजेचं वाटतंय मला ॲज अन ॲक्टर म्हणून आणि ॲज अ पर्सनसुद्धा. कारण हे असे सिच्युएशन सेपरेशन जेव्हा येतं तेव्हा जे डायनॅमिक्स असतात फॅमिलीमध्ये ते सगळं बदलून जातं आणि जेव्हा नवीन लोक इन होतात तेव्हा पण सगळं हलतं. हे फक्त आई वडील, मुलगा, त्याचा मुलगा आणि आईची मुलगी असं नाही आहे. ते एखाद्या फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये पण असं होऊ शकतं की एका मोठ्या ग्रुपमध्ये 1-2 कपल असतील आणि त्यांचं सेपरेशन झालं तर सगळेच डायनॅमिक्स बदलतात. तर हे सगळं मच्युअरली आपण बघू शकतो ह्या सिनेमानंतर, सगळ्यांनाच जाणवेल असं मला वाटतं आहे. आणि म्हणून मला खूप गरजेचं वाटतं आहे हे आत्ता ह्या घडीला ही अशी एक फिल्म गोळी करता आली पाहिजे ना. किंतु बाबा तुम्ही तो मीरा आंटी के पसंद करते তাই না বাবা? প্রথম ভালোবাসা, পহলা প্যার. आज 1 महिना उलटून गेला आणि आम्हा दोघांनाही असं वाटतंय की जितका छान हा महिना गेलाय ना तितकंच छान सगळं आयुष्य असू शकतं. सिद्धू, तुला कधी एवढं सिरियसली बोलताना पाहिलं नाही रे. तुझे आजपर्यंत सगळे जे रोल होते ते फार एकदम असे हॅपी गो लगी आणि असे होते, पण ह्यातला जो रोल आहे तो बऱ्यापैकी असा आहे की ज्याच्यामधनं खरंच एक चांगल्या मुलाचा रोल तू याच्यातनं करतोयस. तर तो काय वाटतो तुला की अशी एक भूमिका तुझ्यापर्यंत चालत आली की तू खरंच स्वतःला ब्लेस मानतोस, एक वेगळा जॉनरचा वेगळा रोल तुझ्यापर्यंत आला? हो, ॲब्सोल्युटली. कारण काय आहे की मी कधी नाही, नेहमीच एक फिल्म संपल्यावर आपल्याला वाटतं की काहीतरी वेगळं आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, हे करून झालं, याच्यात खूप मजा आली, हे वेगळा एक्सपिरियन्स करायला मिळालं, पण एक अजून काहीतरी वेगळं मिळू शकेल का? आणि कधी ते नाही होत, म्हणजे त्याच्यासाठी थांबायला लागतो खूप. पण सुदैवाने तसं झालं नाही. मला लगेचच पोस्टर गर्ल नंतर लगेचच अशी एक फिल्म मिळाली. आणि तू सांगितल्याप्रमाणे हा कॅरेक्टर तसा लिहिला, म्हणजे शिवानीचं जे कॅरेक्टर आहे आस्था, ती जराशी आउटस्पोकन आहे आणि जरा रेसलेस आहे आणि जे मनात येईल ते ती बोलते, कशाचाही विचार न करता. आणि म्हणून मला तिच्याबरोबर सीनमध्ये खेळायला खूप जास्त मजा आली. कारण स्वतःला, कारण मी तसा आहे, मी खूप मला जे वाटतं ते मी बोलत असतो, पण ते कब करून समोरच्याला काय वाटतंय याचा विचार करून बोलणं किंवा स्वतःला काय वाटतंय हे आत्ता ह्या घडीला हे इम्पॉर्टंट नाही आहे बाबा. माझे वडील जे आहेत त्यांना काय वाटतं ते जास्त इम्पॉर्टंट आहे. हे असं विचार करायची संधी त्या कॅरेक्टरच्या स्किनमध्ये जायची संधी मला मिळाली आणि खरोखरच मजेशीर आहे यार फार. शिवानी, तुझ्यासाठी काय सांगतील? कारण पहिलीच फिल्म आणि ती पण अशा पद्धतीने मिळणं की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने व्यक्त पण व्हायचं आहे की ते फार खरंच अवघड आहे. किती अवघड गेलं तुला हे सगळं? का अगदी सहज मारून दिलंस? सिद्धार्थ सगळेच मदतीला होते, कशाला घाबरायचं? नाही, हे तर डेफिनेटली की मृणालताई, इंद्रनील सर किंवा सिद्धार्थ मदतीला असताना घाबरायचं काहीच कारण नव्हतं. प्रकाशने माझा डबल सीटमध्ये छोटा रोल बघितला आणि त्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला, तर ते माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं. आणि मी जेव्हा स्टोरी ऐकली तेव्हा मला ते आस्थाचं कॅरेक्टर मी खूप स्वतः त्या कॅरेक्टरशी रिलेट करू शकत होते. आणि इंटरेस्टिंग ते अशा अर्थी होतं, म्हणजे सिद्धार्थनी
जे सगळं सांगितलं की ती जे मनात जे आहे ते ती सगळं बोलून टाकते. पण बऱ्याचदा आयुष्यात अशा सिच्युएशन्स येतात, म्हणजे त्यांच्या आयुष्यात जी सिच्युएशन आली ती एक्स्ट्रीम सिच्युएशन आहे की तिचं तिच्या बाबांबरोबरही अटॅचमेंट आहे, पण आता आईच्या आयुष्यात काही नवीन चेंजेस होत आहेत आणि बहुतेक तिला नवीन बाबा मिळत आहेत की काय, असं तिला प्रश्न पडलाय. आणि मग ती त्या सिच्युएशनला ॲडजस्ट होण्याचा प्रयत्न करते. आणि हे इंटरेस्टिंग अशासाठी आहे की ती 16-17 वर्षांची मुलगी आहे आणि तिचे विचार डेफिनेट नाही आहेत. मग तिला हे छानही वाटतंय, तिला तिच्या आईबाबांचं सेपरेशन तिला पचवता आलं नव्हतं, पण तिला आता तिची आई खुश आहे तिच्या मित्राबरोबर, हे बघून तिला छानही वाटतंय. त्यामुळे त्या आस्थाच्या कॅरेक्टर्सला खूप छान शेड्स आहेत. मम्मा लग्न करते, ग्रेट ना. कधी भासते कोणी हसते, आकाशला मुलगा एक निशांत. मन भांडते सुख सांधते जणू मिळे. तुला तुझ्या बाबांनी लग्नाबद्दल सांगितलं की विचारलं? तू बंगाली शिकलायस सिनेमासाठी, म्हणजे तुला मल्याळम तू मूळचा आहेस, मग दुसऱ्या एका भाषेमध्ये तुझी मास्टर येते म्हणजे पुणेरी मराठी, तिकडे तू नाटकामध्ये वगैरे काम केलंस आणि आता चक्क बंगाली पण शिकलास. इंद्रनील बरोबर काम करताना आणि बंगाली शिकताना कसं वाटलं मला? खरं तर टेन्शन होतं, कारण की खूप भाषा येत आहेत आजकाल मला स्वतःला आणि इतकं कन्फ्युजिंग आहे सगळं. पण त्यात आता बंगाली पण पुण्यात मी वाढलो, पण बेंगॉली मित्र खूप आहेत माझे, त्यामुळे मला फॅमिलियर होतोच मी. पण तरी ग्रॅमॅटिकली वगैरे आपल्याला माहीत नसतात गोष्टी, पण थँकफुली इंद्रनील सर होते, त्यामुळे आय होप मी करेक्ट बोललो आहे. म्हणजे खरं तर खूप नाही असे मोनोलॉग्स वगैरे नाही आहेत, अगदी म्हणजे 5-6 डायलॉग्स आहेत, पण तरी पण त्या इंटेन्सिटीनी, आणि तो मूळचा आहे बेंगॉली, त्यामुळे ते कम्फर्ट लेवल आय होप ते नीट आलं आहे सगळं. आता 22 तारखेलाच कळेल, कारण मी पण अजून फिल्म बघितलेली नाही आणि आता वेळही नाही बघायला, त्यामुळे 22 तारखेला कळेल सगळं. हा जो अँड तुम्हाला दिसतोय हा फक्त काही कॅरेक्टर्स आपल्यापर्यंत आणत नाहीये, तर 2 कल्चर देखील घेऊन येतोय. आणि 2 कल्चर जी आहेत ती 2 खास माणसं आपल्यापर्यंत घेऊन येणार आहेत. एक आहे मृणाल कुलकर्णी आणि दुसरे इंद्रनील सेनगुप्ता. दोघांचंही स्वागत. प्लीज या इकडे. म्हणाल तर आजपर्यंत आम्ही तुला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आणि आईची भूमिका ही तुझ्यासाठी तसं पाहायला गेलं तर नवीन नाही, पण तरी देखील ही भूमिका जरा हटके आहे. नक्की किती ते जरा तुझ्याकडनंच ऐकायचं. कोणतीही स्त्री ही जेव्हा आई म्हणतोस तू, तेव्हा ती फक्त आई नसते, ती मैत्रीण असते, ती बायको असते, ती कोणाची तरी मुलगी असते, कोणाची तरी सून असते, कोणाची तरी सासू असते. अशा अनेक भूमिका प्रत्येक माणूस निभावत असतो. या चित्रपटाचं नाव हे विशेष आहे जरा, कारण आपण म्हणतो नेहमीच की सगळे चित्रपट जरा, आमचा चित्रपट हटके आहे, तर रवीने ठरवलं की आपण चित्रपटाचं नावच जरा हटके असं ठेवायचं. आणि मला वाटतं कुठेतरी यातला अँड जो आहे तो आपण इंग्लिश कहाण्या जेव्हा वाचतो त्याच्यात लिहिलेलं असतं की अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर. तसं खरंच असतं का? कारण कोणताही 2 माणसं जेव्हा एकत्र राहायचं ठरवतात, एकत्र यायचं ठरवतात, तेव्हा ती घटना फक्त त्या दोघांपुरती नसते, तर ती त्या अख्ख्या कुटुंबाची घटना असते. त्याच्या बरोबरीने मुलं येतात, त्याच्याबरोबरीने नातेवाईक येतात, आईवडील येतात, आणि त्या सगळ्यांची प्रत्येकाची मतं असतात. त्यामुळे हॅपीली एव्हर आफ्टर राहतात का नाही हे बघणं या चित्रपटातला सगळ्यात मनोरंजक भाग आहे असं मला वाटतं. आणि या चौघांचं एकत्र येणं मात्र नक्कीच हटके आहे. इंद्रनील, हम आपको सब लोग जानते हैं, मिलिंद दामजी के नाम से ज़्यादा जानते हैं, लेकिन आप मराठी में आ रहे हैं, आपका डेब्यू है. किस तरह से ये फिल्म आप तक पहुंची और ऐसा क्यों लगा कि ये करनी चाहिए? किस तरह से पहुंची है तो मुझे पता नहीं. थैंकफुली सब लोगों को जो भी इसमें डिसीजन जिन्होंने लिया है मुझे कास्ट करने का, उन सब का आभारी हूँ मैं कि उन्होंने मेरे बारे में सोचा है. लेकिन मुझे क्यों करनी चाहिए ये तो जब मैंने पहली बार कहानी पढ़ी और जब कैरेक्टर्स पढ़े, ये 4 मेन कैरेक्टर्स, तभी मुझे पता था कि तो करनी पड़ेगी. मतलब नहीं भी लेंगे तो भी बोलूँगा ले लो प्लीज़ ऐसा करिए, क्योंकि बहुत इंटरेस्टिंग स्टोरी थी और बहुत ही ब्यूटीफुली रिटन स्टोरी एंड वेरी क्लियरली एच्ड आउट कैरेक्टर्स.
तो मेरी किस्मत में है, मुझे मिली और मैंने खुशी खुशी से किया है, थँकफुली. या सो दॅट्स द रीजन इन द फिल्म. म्हणजे आजपर्यंत तू एवढ्या लोकांसोबत काम केलंस, आता तसा बंगाली हिरो पहिल्यांदाच आपल्याकडे येतोय, त्याच्यासोबत काम करताना कसं वाटलं तुला मुळात? जाम टेन्शन होतं. म्हणजे आता मी फास्ट जर बोलले त्याला काहीच कळणार नाही आहे, त्याच्यामुळे मी एकही इंग्रजी शब्द न वापरता फास्ट बोलते. पण हा एक खूप चांगला कलाकार आहे. अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटांमधून त्यांनी आपली कला सिद्ध केलेली आहे. आणि असं एक फ्रेश कास्टिंग जेव्हा होतं तेव्हा चित्रपटाचा चेहरा बदलून जातो, एक वेगळाच लुक येतो. आपके लिए एक तो मराठी जो पूरा हमारा यूनिट रहता है पूरी फैमिली के जैसा रहता है, काफ़ी लोग एक दूसरे से बात करते हैं, घर जैसा ही माहौल रहता है. आपका एक्सपीरियंस कैसा रहा इन सबके साथ काम करके? ये जो बोल रहे हैं वो तो ठीक है, लेकिन कहना चाहूँगा कि मुझे पहले मेरी वाइफ ने बहुत डरा दिया इनके बारे में, क्योंकि मैं ना पहले टेलीविज़न देखता नहीं था, देखता नहीं हूँ, अभी भी नहीं देखता हूँ. लेकिन इन्होंने टेलीविज़न में जो नेशनल टेलीविज़न में जितना काम किया है उन्होंने देखा हुआ, मेरी वाइफ ने देखा है. तो जब पता चला कि मृणाल कुलकर्णी के साथ है तो मुझे वो तो बहुत अच्छा एक्ट्रेस है, ठीक है. तो मैं पहले डर गया. तो 2-3 बार उसने पूछा रहे वो तो बहुत सही एक्ट्रेस है, ठीक है. सो एक तो वो टेंशन हो गया मुझे, अरे यार इसका सब काम करना पड़ेगा अभी, ठीक है. सो एवरी टाइम शी विल बी चेकिंग कि ठीक कर रहा हूँ कि नहीं कर रहा हूँ ऐसा. लेकिन प्रकाश और रवि के बारे में पहले जानते थे आप? हाँ, नहीं, प्रकाश और रवि के बारे में पहले मैं नहीं जानता था, आई विल बी वेरी ऑनेस्ट, क्योंकि मुझे मेरा मराठी फिल्म के साथ कोई कनेक्ट नहीं है. हीरोज़ के बारे में तो पूरी दुनिया जानती है, मैं भी जानता था. लेकिन आफ्टर आई साइन द फिल्म, उसके बाद मैंने लोगों को जब भी मैंने बोला कि मैं मराठी फिल्म कर रहा हूँ, कौन है तो मतलब हीरोज़ की रवि यादव प्रोडक्शन, और रवि यादव प्रोडक्शन अभी नंबर 1 है मराठी फिल्म. सब लोगों ने मुझे ऐसा बोला कि फिर तो फिल्म बड़ी होगी, फिर तो ही नोज हाउ टू प्रमोट द फिल्म, हाउ टू प्रेजेंट द फिल्म. सो मुझे ये अंदाज़ा लग गया कि चलो इट्स अ बिग नेम टू बी एसोसिएटेड विद. ये मुझे आफ्टर साइनिंग द फिल्म मुझे पता चला. प्रकाश से 2 दिन में काम करने के बाद मुझे पता चल गया कि इज़ अ ब्रिलियंट गाय टू वर्क विद. उनका अपना विजन जो है वो ब्यूटीफुली एग्जीक्यूट कर रहे हैं, प्रेजेंट कर रहे हैं. और मुझे ऐसा लगता है आप लोग फिल्म देखेंगे तो प्रकाश का काम कितना अच्छा है वो आप लोगों को पता चल ही जाएगा. थँक्स अलॉट एवढ्या मनापासून बोललात आणि सिनेमांसाठी मग दोघांनाही शुभेच्छा, ढेर सारी शुभकामना. थँक्स अलॉट. हा जो अँड दिसतोय, हा माझ्या बाजूला जो अँड आहे तो अजून 2 माणसांना या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र घेऊन आलाय. ते देखील पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा. ते म्हणजे निर्माते रवि जाधव, दिग्दर्शक प्रकाश कुंटे, दोघांचंही मनापासून स्वागत. आणि प्रत्येक जण सांगत असतो आमचा सिनेमा इतर सिनेमांपेक्षा जरा हटके आहे, जरा हटके आहे, म्हणून तुम्ही सिनेमाचं नाव जरा हटके ठेवलं का? कारण मला वाटतं सांगायची गरज नाही का सिनेमाची गोष्टच एवढी हटके आहे. मी जेव्हा पहिल्यांदा ऐकली, प्रकाशने मला पहिल्यांदा जेव्हा गोष्ट ऐकवली तर मी अक्षरशः 5 मिनिटं ऐकत बसलो. खरंच म्हणजे असं आहे, असं होऊ शकेल तर काय होईल ना. मी त्याला म्हणते हे असं खूपदा झालंय आणि तिनेही कुठेतरी अनुभवलं आहे. मला वाटतं त्यातून तिची गोष्ट तिने साकारली आहे. आणि प्रकाश एक्साइट होता प्रचंड. प्रकाश म्हणाला ही गोष्ट सर मला खूप आवडली, मला हा सिनेमा लगेच करायचा आहे. म्हटलं अजून कोणाला ऐकू नकोस, आपणच करूया म्हणून. आणि मी इरॉसला ऐकवली, ऋषिकाजींना ऐकवली, त्यांना हा सिनेमा, त्यांना ही गोष्ट खूप आवडली. कारण त्यांनी नुकताच तनुवेड म्हणून 2 केला होता, तो प्रचंड चालला होता. त्यामुळे त्यांना असे वेगळे प्रश्न किंवा अशा वेगळ्या गोष्टी त्यांना आवडतात. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर भाऊ बहीण आहेत, पण तसं म्हणायला गेलं की मग बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत. आणि हे असं एवढं कॉम्प्लिकेटेड म्हणजे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण त्या घरात राहून पहा किती डिफिकल्ट आहे. त्यामुळे म्हणून मला वाटतं ह्या सिनेमा आम्ही अजिबात बोलत नाही की हा सिनेमा हटके बिटके, त्याचं नावच अँड जागा हटके आहे. त्यामुळे त्यात सगळं आलं. कॉफी अँड बरेच काही वेळेस आम्ही बघितलं होतं की सिंपल छान पद्धतीने गोष्ट मांडण्यात तुझा हात कोणीच धरू शकत नाही. यावेळेस मात्र मुद्दाम अवघड काहीतरी करून बघितलं का अँड जरा हटकेच्या नाही. पुन्हा तेच आहे, लेखिकेनी मी आधी थोडंसं मागे जातो, पुन्हा आपण कॉफीचं नाव घेतलं आहे तर कॉफीच्या वेळेला मला असं म्हणाले होते की पुढची फिल्म तुझी प्रोड्यूस करणार आणि सगळ्यांनी प्रोड्यूस केली. प्रत्येक गोष्टीला एक आपापली कॉम्प्लेक्सिटी किंवा आपापली मजा असते. म्हणजे मला मोठ्या स्पॅनमधल्या गोष्टीपेक्षा मला सिच्युएशन ड्रिव्हन एका सिच्युएशनमध्ये माणसं टाकली तर कशी काय रिॲक्ट होतील किंवा कशी वागतील हे बघायला थोडीशी मजा येते किंवा मला ते जमेल असं वाटतं. म्हणजे आणि पुन्हा ह्या गोष्टीला इतका झॅप व्हावं अशी गोष्ट होती की एक मिडल एज्ड आई आहे जी आपल्या मुलीला 17 वर्षाच्या मुलीला म्हणते की मी पुन्हा लग्न करते. मला
ह्याचीच खूप मजा आली की आम्हाला दोघांना, आणि म्हटलं की आपण हे केलं पाहिजे, आणि सर म्हणलं की लगेच कामाला लागेल. ओके. पण रवी, आपण पाहतो की म्हणजे एक टिपिकलनेस याच्यामध्ये, या फिल्ममध्ये तू जे आहेस की मराठी आणि बंगाली हे जे कल्चर तू जोडलेलं आहेस, तो मुद्दाम डेलिव्हरेट इफेक्ट होता. कारण का मृणाल कुलकर्णी म्हटल्यावर आयदर सचिन खेडेकर किंवा अतुल कुलकर्णी दोघंच जण दिसतात तिच्या अपोजिट, किंवा भरभरतं तुषार दळवी. पण ते न करता मुद्दाम एक त्याला एक वेगळं डायमेन्शन द्यायचं असं तुला काय वाटलं? मला असं वाटलं की जेव्हा आपण सतत म्हणत असतो की मराठी सिनेमा आता महाराष्ट्राच्या बाहेर चाललाय आणि तो अख्ख्या भारतभर नाही तर जगभर पोहोचतोय, त्यावेळी मला असं वाटलं की वेगळ्या भाषा अजून यायला हव्यात. मेन जी लँग्वेज आहे ती मराठीच असेल, म्हणजे मोर दॅन 90% लँग्वेज जी मराठीच असेल सिनेमाची. पण त्यात जर अजून एक वेगळी भाषा आली तर काय गंमत येईल. मग ती भाषा जवळची ह्या सिनेमाला कोणती असू शकेल, तर मला वाटलं बंगाली. कारण बंगाली कल्चर, बंगाली पोएट्री, बंगाली थिएटर हे आपल्या इतकं जवळ आहे, आणि त्यांचं राहणीमान आपलं राहणीमान, त्यांना आवडणारे मासे, आपल्या इथे लोकांना आवडणारे मासे, त्यांना आवडणारं नाटकाचा ज्या पद्धतीने ते आनंद घेतात जसं आपण घेतो, इतकं जवळचं सगळं. तर मला वाटतं ह्या माणसानं प्रेम होऊ शकतं, म्हणजे मराठी आणि बंगाली कपल होऊ शकतं. आणि मी अशी कपल्स पाहिली आहेत खूप, की हजबंड बंगाली आणि बायको मराठी, किंवा बायको बंगाली आणि हजबंड मराठी, हे पाहिले आहेत मी. आणि ते ना खूप वेगळ्या भाषेत बोलतात, म्हणजे बंगाली हजबंड मराठीत बोलतो ते खूप गोड वाटतं, आणि मराठी बायको बंगालीत बोलते खूप गोड वाटतं. आणि कुठेतरी ऑब्झर्वेशन मनात राहिलं होतं. आणि जेव्हा अशी सिच्युएशन आली की मृणालचा जो बॉयफ्रेंड आहे तो कोण असेल, तेव्हा वाटलं की जो बंगाली असेल तर काय होईल. आणि मला वाटतं ही कल्पना प्रकाशला सुद्धा आवडली, आणि अख्ख्या टीमला सुद्धा आवडली की हे खूप इंटरेस्टिंग आहे, होऊ शकतं. आणि ही मावशी जी आहे ती खूपच वेगळी आहे, कारण मला सुद्धा ती खूप वेगळी वाटली. पहिल्यांदाच मी असं कॅरेक्टर केलं, कारण आत्तापर्यंत कायमच खूप मॉडर्न ग्लॅमरस भूमिका करत आलेली आहे. त्यामुळे हा सब्जेक्ट मला खूप आवडला ओव्हरऑल. आणि त्यामधलं हे जे मावशीचं कॅरेक्टर होतं, मृणाल त्याच्या छोट्या बहिणीचा रोल आहे, सो ती एक नेहमी आपल्याला आयुष्यात दिसणाऱ्या जे सिंगल वुमन असतात मुंबईत राहणाऱ्या टिपिकल, तशी ती आहे. आणि ती कशा प्रकारे आपल्या भाचीला तिच्या प्रकारे एक इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न करते किंवा गाईड करायचा प्रयत्न करते, तर असं ते कॅरेक्टर आहे. आणि आय थिंक मुळातच सब्जेक्ट खूप हटके असल्यामुळे, आणि तो खूप गोड प्रकारे आणि खूप एकदम सिम्पल पद्धतीने, खूप काय म्हणतात ना, खूप ड्रामेबाजी करून आणि खूप ओव्हर द टॉप करून असं दाखवला नाही आहे. खूप छान प्रकारे तो प्रकाशने दाखवला आहे. आपल्या बॅक ऑफ द माइंड इतक्या गोष्टी असतात, आपण जेव्हा जगत असतो रेग्युलर आयुष्य, तेव्हा सुद्धा आपल्या आजूबाजूला ज्या पेरिफेरल व्हिजनमध्ये गोष्टी असतात त्याचे इम्प्रिंट्स आपल्या मनावरती पडत असतात, ते राहत असतात आपल्या आतमध्ये, आणि ते येतं बाहेर. तर ही तशीच प्रोसेस आहे सगळी नकळत झालेली.